नमस्कार. स्ट्रेट टॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी सतीश कदम, संपादक लाईव्ह कोकण एक्सप्रेस. अर्थात आजचा विषय आहे विधानसभा निवडणुका. विधानसभा निवडणुकाचा अंतिम टप्पा आहे आणि अ, संपूर्ण महाराष्ट्रातच म्हणा सगळीकडे रणधुमाळी जोरदार सुरू आहे आणि त्यानुसार कोकणामध्ये सुद्धा या लढती जोरदार पाहायला मिळत आहेत. आपण यापूर्वीच एक जो एपिसोड केला त्यामध्ये एक साधारण आढावा घेतला होता. आज आपण पर्टिक्युलरली काही ज्या विधानसभा क्षेत्राशी बोलणार आहोत त्यापैकी जो आहे तो आत्ताचा चिपळूण संगमेश्वर विधानसभा क्षेत्र 265. तर इथल्या लढतीकडे आपण जरासं कटाक्ष टाकूया, अवलोकन करूया. हा जो विधानसभा क्षेत्र आहे हा संवेदनशील आहे, म्हणजे राजकीय दृष्ट्या संवेदनशील आहे आणि साऱ्यांचंच लक्ष या विधानसभा क्षेत्रात असतं. कोकणातल्या ज्या काही प्रमुख विधानसभा आहे ज्याच्यामध्ये कणकवलीचा समावेश होतो, रत्नागिरीचा, राजापूरचा, तसाच चिपळूणचा आहे. त्यामुळे या विधानसभाकडे क्षेत्राकडे सगळ्यांचं लक्ष. इथे प्रामुख्याने ज्या लढती होणार आहेत ते राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आहे. शरद पवार पक्ष राष्ट्रवादी आहे, अजित पवार गटाचा राष्ट्रवादी असं आहे आणि इतर काही अपक्ष उभे आहेत. 2 उभे आहेत. जे मूळ उमेदवार आहेत ते अजित पवार पक्षांकडून विद्यमान आमदार शेखर निकम यांनी तिसऱ्यांदा आता हे फॉर्म भरलेला आहे. तर त्यांच्या विरोधात आहेत शरदचंद्र पवार पक्षाचे म्हणजे राष्ट्रवादी पक्षाचे प्रशांत यादव. त्यांनीही उमेदवार फ्रेश अर्ज भरलेला आहे. शेखर निकम यापूर्वी आमदार होते, पण त्याच्या अगोदरही सुद्धा त्यांनी निवडणूक लढवली होती सदानंद चव्हाणांच्या विरुद्ध आणि सदानंद चव्हाणांच्या 2 वेळा त्यांनी निवडणूक लढवली. जी त्याच्या अगोदरची जी निवडणूक होती त्यामध्ये ते काहीच हजार मतांनी अगदी थोडक्या मताने ते पराभूत झाले होते. परंतु गेल्या 2019ची जी निवड होती त्याच्यामध्ये ते साधारण 25,000च्या वरच्या टप्प्याच्या मतदारांनी ते निवडून आले होते. एवढ्या ह्यूज मतदान त्यांना मिळालं होतं. त्याच्यानंतर म्हणजे त्यावेळी अर्थात राष्ट्रवादी ही एकच होती. त्यामुळे आणि तशीही शिवसेना पण एकच होती. पण मधल्या टप्प्यामध्ये आपल्याला सर्वांनाच माहिती आहे दोन्ही पक्ष हे फुटले, स्प्लिट झाले. 2 पक्षांचे 2 आणखी पक्ष बनले. म्हणजे शिवसेना एक शिंदे गट हा एक पक्ष झाला, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वेगळा तयार झाला. तसेच शरद पवारांच्या पक्षामधून फुटून अजित पवार वेगळे झाले. त्यांचा पक्ष राष्ट्रवादी झाला वेगळा, शरद पवारांचा वेगळा झाला. त्यामुळे महाराष्ट्रात 2 सोडून आणखी 2 पक्ष तयार झाले आणि ह्या 2 पक्षांच्या लढती सगळीच पाहायला मिळतात. कोकणामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना 8 जागांवर लढत आहे. कोकणातली ही मुख्य लढत आहे ती राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी झालेली आहे. मुद्दे हे दोघांचे पाहिले आपण नजर टाकली तर मुद्द्यामध्ये विकास कामांचा मुद्दा घेऊन म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये शेखर निकम यांनी काय कामं केली हा जर विचार केला तर त्यांनी स्वतःचा अजेंडा ठेवलेला आहे की मी विकास कामं मोठ्या प्रमाणावर केलेली आहेत, ज्यामध्ये धरण असतील किंवा रस्ते असतील, संरक्षण भिंती असतील, ब्रिजेस असतील, या महत्वाच्या कामांमध्ये त्यांनी लक्ष दिलं. ज्यामध्ये त्यांनी काही देवरुख संगमेश्वर भागामध्ये मोठी कामं केल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. प्लस आपल्याकडच्या दसपटी विभागामध्ये असेल किंवा ज्याचं ब्रिजेस वाहून गेले होते, रस्ते काही खचले होते, गॅबियन वॉल सारखी कामं त्यांनी केलेली आहेत असं त्यांनी सांगितले. आपल्या जाहीरनाम्यामध्ये पण त्यांनी सांगितलंय. आणि याशिवाय काही विकास मोठ्या प्रमाणात 2,000 कोटीच्या वर काम केल्याचंही अजित पवार जेव्हा मध्यंतरी सभेमध्ये आले होते तेव्हाही त्यांनी सांगितले की मोठ्या प्रमाणावर निधी या विधानसभासाठी आलेला होता आणि ती कामं झालेली आहेत. ज्यामध्ये चिपळूण शहरातल्या कामांचाही उहापोह केलेला आहे. ज्यामध्ये क्रीडांगण असतील, रस्ते असतील, आपले इंटरनल ब्रिजेस असतील आणि असे आणि पूर, खास करून चिपळूण शहराच्या पूर नियंत्रण किंवा पूर निस्सारण किंवा ह्यासाठी जे काही निधी असेल त्याने तो आणला आहे. गाळ उपसाचा निधी आणलेला आहे आणि ती पुढे ही निरंतर प्रक्रिया चालू राहील असं सांगितलं जाते. एकूणच शेखर निकमने ह्या विकासाचे मुद्दे लोकांसमोर ठेवलेले आहेत आणि याशिवाय त्यांनी पर्यटनाचा मुद्दा ठेवलेला आहे, पाण्याचा मुद्दा ठेवलेला आहे. ज्यामध्ये त्यांनी जास्त आग्रह हा मोठ्या धरणांपेक्षा आपण
पाझर तलावाकडे आम्ही लक्ष देऊ आणि इथे पुढे भविष्यामध्ये पर्यटन जास्त पद्धतीने वाढवू असाही मुद्दा त्यांनी ठेवलेला आहे. आणि त्याशिवाय मग स्पोर्ट्स अकॅडमी किंवा स्पर्धा परीक्षा जशा एमपीएससी असाही मुद्दा ठेवलेला आहे. त्यांच्याबरोबर जे तेवढेच तुल्यबळ उमेदवार मानले जातात जे प्रशांत यादव आहेत. हे स्वतः एक उद्योजक आहेत. ते फ्रेश आहेत. त्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला. त्याच्यानंतर लगेचच त्यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे. आणि सुरुवातीला ह्या सुभाष बने जे माजी आमदार, त्यांच्या चिरंजीव रोहन बने जे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, तेही प्रयत्न करत होते. परंतु महायुतीमताने प्रशांत यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आणि उभाटाने पूर्ण पाठिंबा त्यांना दर्शवलेला आहे. त्यांच्या सभा होत आहेत. प्रशांत यादव हे रोजगाराचा मुद्दा घेऊन लोकांमध्ये जात आहे. अर्थात त्यांचा वाशिष्ठी प्रकल्प आहे, जो कोकणातला सर्वात मोठा वाशिष्ठी प्रकल्प दूध डेअरीचा प्रकल्प आहे. ज्यामध्ये काही बाय प्रॉडक्ट्स असेल त्यांचे आउटलेट्स त्यांनी पूर्ण जिल्ह्यामध्ये त्याचे सुरू केलेले आहेत. स्थानिकांना त्याच्यामधून त्यांनी रोजगार निर्मिती केल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. शेतकऱ्यांना ते चांगल्या पद्धतीने लाभांश देत आहेत, त्याचा बेनिफिट्स देत आहेत. आणि अजूनही आपल्याला त्यामध्ये काही काम करायचं आहे. काही देवरुख संगमेश्वर पट्ट्यामध्ये काम करायचं आहे. चुकून शहरामध्ये किंवा तालुक्यामधल्या काही इंडस्ट्रीच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीने आपल्याला काम करायचं आहे असं ते सांगतायत. याशिवाय तेही शेतकरी आणि त्याच्या पूरक जे व्यवसाय आहेत त्यासाठी एक शृंखला तयार करू असंही त्यांनी तो मुद्दा ठेवलेला आहे. प्रदूषणमुक्त कारखाने आणण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत असाही मुद्दा त्यांनी ठेवलेला आहे. एकूणच ह्या दोघाही उमेदवारांचे बघितले तर हे दोन्ही उमेदवार सुशिक्षित उमेदवार आहेत. दोन्ही उमेदवार हे तुल्यबळ आहेत. दोन्ही उमेदवारांच्या जनमानसातील प्रतिमा, इमेजेस म्हणतो आपण, व्यक्तिमत्व खूप चांगल्या पद्धतीने आहे. त्याचं नॅरेशन चांगलं आहे. म्हणजे सगळ्याच दृष्टीने ते तुल्यबळ एकमेकाला ठाकलेले असं म्हणायला हरकत नाही. काही पॉलिटिकल गिमिक्स होऊ शकतात. आता हा तर एक 5-6 दिवसाचा फरक राहिलेला आहे. पण दोन्ही तुम्ही आपण पाहिलं किंवा मतदारांनी जरी अनुभवलं तरी त्या पद्धतीने एकमेकांना टफ असं हे सगळं वातावरण तयार झालेलं आहे. थोडंसं पॉलिटिकल साईड्स बघितल्या किंवा राजकीयदृष्ट्या दोन्ही बाजूच्या जर बलाबल बघितलं तर आमदार शिखर यांच्याबरोबर आत्ताच कुणबी जी महायुती झाली त्यामुळे महायुतीचे मुख्यमंत्र्यांना कुणबी सेनेने जे पाटील आहेत ते जाऊन भेटून आले. त्यामुळे कुणबी सेनेचाही पाठिंबा आता बहुतेक शेखर निकम यांना सुद्धा मिळू शकेल. याशिवाय त्यांच्याबरोबर शेखर निकम यांच्याबरोबर भाजप आहे मुख्य पक्ष म्हणून, शिवसेना आहे शिंदे गटाची मुख्य पक्ष म्हणून. याशिवाय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही त्यांच्या बाजूने आहे. वंचित बहुजन आघाडी सुद्धा यांच्याबरोबर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ह्या बाजूला हा एक पार्ट आहे. तसेच आपण ह्या दुसऱ्या बाजूला बघितलं तर प्रशांत यादव यांच्याबरोबर शरद पवार या पक्षाची म्हणजे महाविकास आघाडीची जी कनेक्टेड पार्टीज आहेत त्याच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे उभाटा हा मुख्य पक्ष आहे. त्याशिवाय अन्य काही त्यांच्यावरच्या पक्षांची त्यांच्याबरोबर जी आघाडी केली तेही पक्ष त्या कनेक्टेड येत आहेत. त्यामुळे हा दोन्ही बाजूचा जर बलाबल बघितला किंवा तुलनात्मक दृष्टीने केला तर कोणी कमी असं वाटत नाही. लोकांमधला अप्रोच गेल्या 2 महिन्यातला खूप जास्त वेगाने आहे आणि गेल्या 15 दिवसातल्या सभांचा जो धडाका बघितला तोही फार आक्रमक पद्धतीने धडाका आहे. आणि अजून तरी फार स्तर घसरला असं दिसत नाहीये. बारीक सारीक ह्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे एकूण हा जर चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचा जर आढावा आपण आतापर्यंत जो घेतलाय आणि विचार केला तर 2,76,000 ही मतदारांची संख्या आहे. ज्याच्यामध्ये जवळपास 1,44,45,000च्या आसपास स्त्रियाच आहेत आणि 1,34,000 पुरुष आहेत. म्हणजेच 10,000च्या फरकाने स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे स्त्रिया ह्या निर्णायक मतदान करू शकतील असं एकंदरीत चित्र आहे. आणि
आणखी एका गोष्टीवर मला फोकस करावा लागेल, की लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप हा राष्ट्रवादी बरोबर असल्यामुळे भाजप पक्ष त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये अ, इतर अल्पसंख्याक घटक असेल किंवा जो त्यांनी मुद्दा रेटला होता विरोधी पक्षाने संविधानाचा, त्यामुळे बऱ्यापैकी फटका निदान रत्नागिरी तरी बसला होता. चिपळूण तालुका आणि ह्याचा जर विचार केला आपण तर या ठिकाणी जवळपास काही हजारचं मतदान 6,000च्या आसपास मताधिक्य इकडे मिळाले. त्यामुळे ते ते कायम राहील का नाही राहील हाही पाहणे फार औत्सुक्याचे ठरेल. आणि त्याचा बेनिफिट मताधिक्य हे आघाडीला राहिलेलं आहे. म्हणजे महायुतीला तो फटका बसलाय आणि ते बॅकफुटला गेले होते. पण हा जो ट्रेंड आहे तो विधानसभेला राहील किंवा नाही राहील हे आता पाहणं औत्सुक्याचं राहील. कारण मतदारानुसार किंवा व्यक्तीनुसार आणि असे जी लोकसभा आणि विधानसभा ह्या दोन्ही निवडणुकीमध्ये मोठा फरक असल्यामुळे हा ट्रेंड बदलेल असं काही लोक सांगतात. तर काहींचं म्हणणं असं आहे काही राजकारणी की हा तसाच चालू राहील. पण एकूणच परिस्थिती दिसल्या तरी लोकसभेला जो एकूणच महाविकास आघाडीचा आक्रमक पद्धतीने जो प्रचार होता तो यावेळी काही इथे दिसला नाही. स्थानिक पातळीवरचे जे मुद्दे आहेत ते जास्त काम करतील अशी शक्यता एकूणच दिसते. आणि जी कोणी व्यक्ती किंवा जो उमेदवार निवडून येणार आहे तो उमेदवार हा काही हजारातच म्हणजे एक 5 ते 6,000 7,000च्या आसपासच्या मताधिक्याने निवडून येईल अशी शक्यता काही जण वर्तवत आहे. याशिवाय डमी जे आणखी 2 उमेदवार उभे राहिलेले आहेत ते सेम नावाने उभे आहेत. शेखर निकम आणि प्रशांत यादव हे साधारण आणि नोटा जो मतदार आहे साधारण 20% मतदान त्या तिकडे वळेल अशी शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे आता हे पाहणं फार औत्सुक्याचं ठरणार आहे की अप्रोच कोणता फार महत्वाचा ठरू शकतो आणि कोण कुठपर्यंत पोहोचलेला आहे, कोणी काय काय हमी दिलेली आहे, आश्वासनं दिले यावर हा निकाल नक्कीच अवलंबून राहणार आहे. कारण सगळ्याच दृष्टीने जवळजवळ समसमान ही परिस्थिती येऊन ठेवलेली आहे. त्यामुळे हा आपण साधारण ह्या मतदारसंघाचा आढावा घेतलाय. उद्या आपण गुहागर मतदारसंघासंदर्भातही चर्चा करणार आहोत. तूर्तास धन्यवाद.